नमस्कार मित्रांनो, मी अमित देवगिरकर पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहोत. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे ठाणेगाव इथे आमच्या इथचा पूर्ण स्वयंपाक आहे. इथे ठाणेगावला जागृत हनुमानजी आहे. आपण हा पूर्ण ब्लॉग घेणार आहे मित्रांनो. आखरीपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. खूप सुंदर कार्यक्रम असते आमच्या इथला. 150 वर्षाच्या आधीचा इतिहास आहे मित्रांनो या मंदिरातला. आणि 150 वर्षाच्या आधीचं पुरातन मंदिर आहे मित्रांनो. आधी या ठिकाणी गाव होतं मित्रांनो. ठाणेगावचं पूर्ण वैशिष्ट्य आणि पूर्ण या हनुमानजीचं म्हणजे जागृत हनुमानजी आहे मित्रांनो. आणि इथला पूर्ण आपण व्ह्यू घेणार आहे या व्हिडिओमध्ये. आखरीपर्यंत हा ब्लॉग पाहत राहा मित्रांनो. मित्रांनो, इथे सुंदरकांड सुद्धा ठेवलेला आहे आणि सुंदरकांड आताच थोड्याच वेळात चालू होणार आहे. आणि तिकडे स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे मित्रांनो. आणि सुंदरकांड झाल्यानंतर आरती होणार आहे मित्रांनो. आणि खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो या मंदिरातलं. आणि वावरामध्ये हे मंदिर आहे मित्रांनो. आणि बिलकुल समृद्धीच्या बिलकुल बाजूलाच जस्ट बाजूला समृद्धीच्या खालीच हे मंदिर आहे मित्रांनो. आणि चारी इकडे हिरवळ आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे मित्रांनो या मंदिराचं. सुंदरकांडसाठी बिलकुल आई बिलकुल तयारी करून राहिली मित्रांनो इकडे. आणि ही तयारी झाल्यानंतर जस्ट सुंदरकांड होणार आहे मित्रांनो. आणि आपण पाणीगाईंचा स्वयंपाक ठेवलेला आहे मित्रांनो. आणि खूप सुंदर वातावरण आणि खूप सुंदर हा ब्लॉग एन्जॉय करा मित्रांनो. श्री हनुमानजीची प्रतिमा खूपच ॲक्टिव्ह आणि खूपच मन हळवून गेलेली मूर्ती आहे मित्रांनो. आणि खूपच जबरदस्त वाटते मित्रांनो. आणि हर शनिवारी मी इथे येत असतो मित्रांनो. आणि खूप जबरदस्त मित्रांनो. छानपैकी बिलकुल एकदम रेडी झालेले.
चला मित्रांनो, भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो. आणि व्हिडिओमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका कमेंटमध्ये. आणि मला सांगा मित्रांनो की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि खूपच जबरदस्त मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण खूपच सुंदर आहे मित्रांनो. आणि जागृत हनुमानजी आहे मित्रांनो. आणि पुलगावला आल्यानंतर एकदा तरी इथे व्हिजिट करा मित्रांनो. चला भेटू लवकरच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम मित्रांनो. आणि